राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। काल दिवसभर सुनील तटकरे यांना महासचिव आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्याध्यक्षपदावरून काढलं अशी चर्चा सुरू असताना सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे आता काही वेगळा निर्णय तर हे दोन्ही नेते घेत नाहीत ना अशा चर्चेला सुरुवात झाली। यातील महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर तब्बल 3 वर्षांनंतर सुनील तटकरेंनी सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली। त्यामुळे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले। दरम्यान प्रफुल्ल पटेलांनी या सगळ्यावर बोलण्यास नकार दिला। दरम्यान शरद पवारांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला काय एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। साहेबांची तब्येत अनेक दिवस ठीक नसल्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले काही दिवस वेळ मागितला होता, कारण साहेब ब्रिज खंडीमध्ये होते। साहेबांना वेळ होता कारण ते नाहीत, म्हणून तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तिथं आलो। बाकी कुठलाही याच्याशी विषय नाही। दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला निर्णय आता सुनीत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काही काम करतो ते ठामपणाने त्या ठिकाणी राहणार आहे। सगळेच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांची भेट घेत असतात। तटकरे पवारांच्या भेटीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं बावनकुळे म्हणाले। मला वाटतं की शरद पवार साहेबांच्या आणि तटकरेंच्या भेटीबद्दल राजकीय वावड्या उठवणे चुकीचं आहे, कारण तटकरेजी यांनी आणि त्यांच्या परिवाराने आयुष्यभर शरद पवार साहेबांसोबत त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि सर्वच पारिवारिक विषयावर त्यांचा संबंध राहिलेला आहे। आणि त्यामुळं कधी आपल्या भावनेतनं, कधी आपल्या एखाद्या वेळी चर्चा करावीशी वाटतं की आपले जे स्नेही असतात, मी साहेबाकडे जाऊन आलो, याचा अर्थ काही राजकीय विषय नसतात। मला वाटतं त्याच्यात काही राजकीय संदर्भ घेण्याची गरज नाही। तर सुनील तटकरेंना डावललं नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांनी दिलेली आहे। कार्यालयाची जबाबदारी कुणावर या संदर्भातलं ते पत्र होतं असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले। विलिनीकरणाचे सर्व अधिकार हे पवार कुटुंबियांना असल्याचं अनिल पाटील आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले। एक मुळात आपल्याला सगळ्या माध्यमांना विनंती करतो की पवार साहेब हे बारामतीच्या निवडणुकीच्या मतदानाला सुद्धा येऊ शकले नव्हते। मागच्या गेल्या 15 दिवसापासून तटकरे साहेब पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, पण मध्यंतरी पवार साहेब साताऱ्याला गेले किंवा अजून इकडे तिकडे होते। तब्येतीची विचारपूस करणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी होती आणि त्यांनी ती निभावलेली आहे। पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि देशाच्या नेत्याची तब्येतीची विचारपूस आज तटकरे साहेब विचारतायत। देशातला प्रत्येक पक्षाचा विरोधातला असेल, सत्तेतला असेल, तरी सुद्धा पवार साहेबांची तब्येतीची विचारपूस प्रत्येक जण करायला जाणारच आहे।